सेबी अध्यक्ष माधवी बुच यांचा अदानी ऑफशोर संस्थेमध्ये हिस्सा आहे, म्हणूनच अदानी मनी जपरी घोटाळ्यामध्ये कारवाई नाही आहे. हिडनबर्गच्या अहवालामध्ये ही माहिती. दरम्यान आता या सगळ्यामध्ये माधवी बुच यांनी आरोप फेटाळले. हिडनबर्गच्या अहवालातील आरोप खोटे आणि बदनामीकारक, आमचा संपूर्ण व्यवहार पारदर्शक. अदानी समूहाने हिडनबर्गचे आरोप फेटाळले तर कागदपत्र सार्वजनिक करण्यास तयार. सेबी प्रमुख माधवी बुच यांची भूमिका. दिनेश फोगाट प्रकरणावर आता 13 ऑगस्टला सुनावणी. क्रीडा लवादानं 2 वेळा सुनावणी पुढे ढकलली आहे. अंतिम निर्णयाकडे सर्वांचंच लक्ष. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईत शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले. मनसे कार्यकर्त्यांकडून राज ठाकरेंचं जंगी स्वागत. मी आजही शिवसेनेत असल्यासारखा वागतो. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसायचं आहे आणि शरद पवार गटाचे खासदार बाळामामा म्हात्रे यांचं हे विधान. अजितदादा, तुम्ही मुख्यमंत्री व्हावेत अशी आमची इच्छा. राष्ट्रवादीला आपण सर्वात मोठा पक्ष बनवूयात, हसन मुश्रीफांचा निर्धार. महाराष्ट्रात आपलं सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, नाना पटोलेंचा विश्वास. इंदापूर विधानसभा मतदारसंघात तुतारी वाजणार. सध्याच्या सरकारचे 2 महिने राहिल्यानं आता आश्वासन देण्याचं काम सुरू आहे. जयंत पाटलांची टीका. सरकारी कर्मचारी 29 ऑगस्टपासून बेमुदत संपावर. जुन्या पेन्शनप्रमाणे नवी पेन्शन देण्याची मागणी. तर सरकारनं तात्काळ अधिसूचना काढावी. अधिसूचना निघेपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्धार. जरंगेंची शांतता रॅली उद्या अहमदनगरमध्ये दाखल होणार. आमदार संग्राम जगताप यांच्याकडून जोरदार स्वागत करण्यात येणार. सभेनंतर मनोज जरंगे पाटील सह्याद्री रुग्णालयामध्ये दाखल. अस्वस्थ वाटत असल्यानं रुग्णालयामध्ये दाखल. शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा इंदापूरमधील सराटीत. खासदार अमोल कोल्हेंनी जाणून घेतल्यात भाजी विक्रेत्या महिलांच्या व्यथा.